आजचा माझा 12वा दिवस आहे. आंघोळ झाली आणि म्हटलं आता तुळशीला पाणी घालावं. बटाट्याची भाजी शिजायला लावलेली. पण काल पूजा करता करता माझ्याकडून तांदळाचं कलडी झाला. ते काही म्हणजे असं म्हणतात का वावर आहे म्हणून ते झालं असं तर परत काही इथून पुढं व्हायचं नाही. आमची मनी येईल तर ती सारखी पूजा करता करता सारखी पुढे येते. तिला दूध ठेवले तरी येते सारखी पुढे. आता सगुनीला खायला घालते. तिची जागा शेंगीने टाकले आणि ते तिचं धुवून काढले. आता ते पाणी लुटी ते अजून 2 टप घातलं तर झालं. 3 टप खाल्ले. 3 पाणी पिणं बसन. कुट्टी घातली सगुनीला. तिच्या खालची जागा स्वच्छ करीते आणि मैत्री चांगली खाल्लं पिलं का त्याच्यावरती बसत. मैत्रीला खालून जागा टाकते. 2 मिनिट दूर काढले ना तिला गार गार वाटत बसन. ती 3 वाजता 3 वाजता परत एकदा खायला घालायची झालं. वांगी सुंदर उठे नुराची कंची लडके माळ मुक्ता पराची जय देव जय मंगल मूर्ती मूर्ती मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुंकेश्वरा हिरे जरित मुकुट शोभत बरा रुंजुंती नुपुरे चरणी गागड्या. ह्या का आम्ही कालच्या धरून दादांनी देते तरी काय अजून झाला नाही. 1 वाफा आहेत लय गावात आहे आणि आमचे हे म्हटलं का 1च दिवसात होईल. आता तुम्ही सांगा कसं निघू. 2 वाफा राहिलेले दादांनी द्यायचं आणि बाकीचं झालेलं आहे. हे बघा आमचं दात. आणि उद्याचा 3रा दिवस होईल दारांनी देतोय. मग आता उद्या तो शक्यतो होईल किंवा राहिले काय सांगता येईल नाही. तिने दारांनी लागायला आणल्या होत्या. उद्या सकाळपर्यंत भिजत कळतच नाही तुम्हाला. त्याला जास्त भिजवायला लागते. मी गाबाळ मारते 2-3 दिवस भिजत. ते 4 दिवस भिजलं ना तरी गवत मार. कालच्या दिवशी भिजून नाही बघ. 2-3 दिवस जरा हे करायला लागते.